तुमच्यापैकी अनेकांच्या घरी कदाचित टिकेकरांसारखेच ग्रंथप्रेमी पूर्वज असतील. म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा अनेकदा त्यांनी विकत घेतलेली, संग्रही ठेवलेली पुस्तकं घरात पडून असतात, हो ना? कपाटं अडवून असतात. काय बरं करावं? कुणी वाचत तर नाही, रद्दीत काढावी का? हे असं वाटणं स्वाभाविक आहे. पण पुस्तकांवरचं छापील मूल्य ही त्याची किंमत नसते. ते पुस्तक जितकं जुनं, दुर्मिळ तितकं अधिक मौल्यवान होत जातं. त्यात ते कोणी हाताळलं हेही महत्त्वाचं असतं. पुस्तक लेखकानेच भेट दिलं असेल तर ती त्याची सही हा अनमोल ठेवा आहे. त्याची किंमत कशी करणार, नाही का? कधी कधी तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाची प्रत आता इतर कुठेच उपलब्ध नसते. म्हणजे असंही असू शकतं. मग ते रद्दीत जाऊ देणं योग्य आहे का सांगा? एखादा त्या विषयातला अभ्यासक त्या पुस्तकासाठी वणवण फिरतो आहे असंही असू शकतं. याविषयी टिकेकर काय लिहितात पहा. भारतात जी जुनी संस्थानं होती तिथे संस्थानिकांकडे उत्तम ग्रंथसंग्रह होता आणि जुन्या पुस्तकांची विक्री करणारी दुकाने देशभर होती. ती अशा पुस्तकांची विक्री करत असत. पण आता अशी बहुतेक दुकाने ही स्टेशनरी विकू लागली आहेत. याचं कारण काय? तर ती जुनी पुस्तकं आपल्याकडे होती ती इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपान या 7 देशांच्या संशोधकांनी नेली. आता आपल्याकडे उरलेला सांस्कृतिक ठेवा कोणता? तर आपले आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांनी संग्रहित करून ठेवलेली पुस्तकं.